पार्थ पवारांनी वर्षावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। शुभम खैरनारच्या संपर्कातले अनेक जण सीबीआयच्या रडारवर, नाशिकमधल्या प्रतिष्ठित क्लास चालकांची देखील चौकशी होणार। नांदेडमधल्या पालकानं फुटलेला पेपर 10 लाखांमध्ये खरेदी केल्याची शक्यता, नांदेडमधल्या विद्युत नगरमध्ये सीबीआयकडून चौकशी। नीट पेपर फुटी प्रकरणी पालक सुद्धा सीबीआयच्या रडारवर, सीबीआयकडून पेपर कसा फुटला याचा तपास सुरू। ज्यांनी पेपर विकत घेतला अशांची माहिती आता सीबीआयकडे। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि कुलकर्णीला सीबीआय कोठडी, दोन्ही आरोपींना 10 दिवसांची सीबीआय कोठडी। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि कुलकर्णीला सीबीआय कोठडी, दोन्ही आरोपींना 10 दिवसांची सीबीआय कोठडी। नीट पेपर फुटी प्रकरणी कारवाईला वेग, सीबीआयकडून मनीषा मांढरेंच्या निवासस्थानी कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची पडताळणी। नीट पेपर फुटी प्रकरणी राहुल गांधींचा संताप, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करण्याची मागणी। एचएसआरपी नंबर प्लेटसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई, 2019 पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक। वाशिममध्ये पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी, अकोला नाका परिसरातल्या पेट्रोल पंपावरचा प्रकार, डिझेलसाठी लागलेल्या गर्दीतून हाणामारी। हिंगोलीमध्ये कृषी विभागानं बोगस खताचा ट्रक पकडला, कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये खताचा ट्रक दाखल, खताची खरीप हंगामाच्या वेळी विक्री करण्याचा डाव। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक, मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर परिणाम, मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि हार्बरवर पनवेल ते वाशी मार्गावर मेगा ब्लॉक। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी सर्रास काळा बाजार सुरू, भाविक आणि एजंटमधल्या आर्थिक व्यवहाराची ऑडिओ क्लिप व्हायरल, प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे 5 जणांचे 1000 रुपये स्वीकार। नाशिकमध्ये अज्ञात समाजकंटकानं लावला वणवा, दर्याई माता वनक्षेत्रातल्या जंगलामध्ये शेकडो हेक्टरचं नुकसान, सामाजिक कार्यकर्त्यांनी विझवली आग। तामिळनाडूमध्ये खाते वाटप जाहीर, मुख्यमंत्री विजय यांनी स्वतःकडे राखून ठेवली महत्त्वाची खाती। आंध्र प्रदेशमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी रोख रक्कम, राज्याच्या घटत्या लोकसंख्येमुळे मुख्यमंत्री नायडू यांचा निर्णय। चांदीच्या आयातीवर नवे निर्बंध, चांदीच्या आयातीसाठी आता परवानगी बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सध्याचं दशक हे आपत्तींचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नेदरलँडमध्ये चिंता व्यक्त, जग गरिबीच्या खाईत जात असल्याचा दिला इशारा। चोला राजवटीचा ऐतिहासिक वारसा भारतात आणणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेदरलँड दौऱ्याचं फलित। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, मी बनावट पदवीधारकांना उद्देशून परजीवी झुरळ म्हणालो, सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा खुलासा। तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस, तिरुचिरापल्ली शहरामध्ये पाऊस, तामिळनाडूतल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला। केकेआरचा जीटीवर दणदणीत विजय, केकेआरच्या विजयानं प्लेऑफच्या शर्यतीतल्या संघांना मोठा धक्का। आज आयपीएल 19 मधल्या शेवटचा डबल हेडर, पहिल्या सामन्यामध्ये धर्मशाळेत पंजाब बंगळुरू सामना, तर दिल्लीमध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये दिल्ली समोर राजस्थानचं आव्हान।